नमस्कार मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत मार्केटला मिळतात त्यापेक्षाही अतिशय सुंदर पद्धतीने मोदक दाखवणार आहे। त्यातल्या त्यात ते घरच्या साहित्यात असणार आहे। 15 ते 20 दिवस तुम्ही आरामात ठेवू शकता वरती, किंवा मग तुम्ही फ्रीज मध्ये 1 महिन्यासाठी सुद्धा स्टोर करू शकता। इतक्या सोयीस्कर पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे। त्यातल्या त्यात चॉकलेट मावा असं काही न वापरता अगदी घरच्या साहित्यात मी तुमच्यासोबत हे प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, आता व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। अगदी घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला हे मोदक दाखवणार आहे आणि खूप छान असा गणपती बाप्पासाठी मोदकांचा नैवेद्य होणार आहे। चला तर आता व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी मी येथे बारीक रवा घातलेला आहे। मित्रांनो, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल जाड बारीक तो तुम्ही येथे घेऊ शकतात, पण शक्यतो बारीक घ्या जेणेकरून चव छान लागेल। आता मी येथे एक वाटी घेतलेली आहे। त्या वाटीच्या साहाय्यानेच मी तुम्हाला मेजरमेंट दाखवणार आहे। तर अर्धी वाटी मी येथे रवा घेतलेला आहे, तर 1 वाटी मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अशा पद्धतीने टोटल आपलं मिश्रण झालेलं आहे 1.5 वाटी। तर अर्धी वाटी मी येथे रवा आणि 1 वाटी मी येथे गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा भरून तूप ॲड करणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने हे पीठ मी येथे भाजून घेणार आहे। मित्रांनो, या पिठाला जास्त तूपही लागत नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही अर्धा चमच्यामध्ये हे पीठ भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून याची टेस्ट आहे ना खूप छान लागते आणि हे जे मोदक असतात ते जास्त काळ टिकतात। त्यामुळे मी या पद्धतीने पीठ भाजलेलं आहे, लक्षात घ्या। कढईमध्ये 1 चमचा मी तूप घातलेला आहे आणि आता यामध्ये अर्धी वाटी मी येथे गूळ घातलेला आहे। मित्रांनो, 1.5 वाटी मिश्रणाला अर्धी वाटी तूप सफिशियंट असतं। आता त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे गूळ हा जर पिवळसर असला तर अतिउत्तम, कारण की हा चिक्कीचा गूळ असल्यामुळे थोडासा आहे ना कडकपणा येतो इतकंच। पण तुम्ही शक्यतो आहे ना जो पिवळा मार्केटला गूळ भेटतो तो मोदकामध्ये अवश्य वापरावा। एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी, जर तुम्ही यामध्ये चिक्कीचा गूळ वापरला तर मिश्रण थोडं कडक होतं आणि तुम्हाला आहे ना मिक्सरला काढून घ्यावं लागतं। त्यामुळे ना ते मिश्रण असं फाईन असं आहे ना सॉफ्ट होत नाही। त्याच्यामुळे ना आपले जे मोदक आहे ते कडक होतात। त्यामुळे जर तुम्ही शक्यतो तुमच्याकडे जर पिवळसर रंगावर मिळाला तर अतिउत्तम। आता यामध्ये मी जे आपलं मिश्रण बाजूला आपण भाजून ठेवलेलं आहे पिठाचं ते ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं मी गॅस ऑन केलेला आहे, त्यानंतर मी गॅस बंद करून देणार आहे। आता व्यवस्थित पद्धतीने हे मिश्रण गुळाच्या पाकामध्ये ॲड करायचं आहे। मित्रांनो, आपण जास्त पाक वगैरे केलेलं नाही, फक्त वितळून घेतलेलं आहे आणि छान असं यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे मी तूप घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे। येथे मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये 2 चमचे पुन्हा व्यवस्थित पद्धतीने तूप ॲड करणार आहे। तर आता मी या स्टेजला 4 चमचे तूप वापरलेले आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे। आता यामध्ये मिश्रण हलकंसं थंड झाल्यानंतर अर्धी वाटी मी येथे मिल्क पावडर वापरलेली आहे। तर मिल्क पावडरच्या जागेवर तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता, पण जास्त काळ टिकण्यासाठी येथे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे, किंवा खवा वगैरे मी येथे स्किप केलेला आहे, तुम्ही खवासुद्धा वापरू शकता। आता मी येथे मिश्रण एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि 1 चमचा मी बाइंडिंगसाठी तूप वापरणार आहे। तर कंप्लीट मी येथे 3 चमचे तूप वापरलेलं आहे। मित्रांनो, तूप आहे ना जसं लागेल तसं आपण घेत आहे, त्यामुळे ना मी तुम्हाला फायनल शेवटी सांगणार आहे की किती तूप वापरले। आता मी 1 वाटी भरून साईडला दूध घेतलेलं आहे। दूध हलकंसं गरम आहे आणि नॉर्मल असं कोमट केलेलं आहे। आता मिश्रण एकीकडे मिक्स करून घेणार आहे। आता हे मिश्रण आहे ना आपलं चिक्कीचा गूळ असल्यामुळे थोडंसं कडक झालेलं आहे। त्यासाठी मी काय करणार आहे, एक प्लेट घेतलेली आहे, त्यावर एक चाळण घेतलेली आहे। जसं आपण पुरण गाळतो अगदी तसंच हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे। मित्रांनो, एक एक्स्ट्राची स्टेप आपल्याला इथे करावा लागते, का तर गुळामुळे। म्हणून मी तुम्हाला सांगते की गूळ तुम्ही निवडताना पिवळसर रंगावर निवडा, जेणेकरून चिक्कीच्या गुळामुळे मिश्रण हे कडक होणार नाही। तर मोदकाचं पीठ मी व्यवस्थित पद्धतीने चाळणीने गाळून घेतलेलं आहे, पण जे जाडसर खडे आहे गुळाचे वगैरे
त्यासाठी मी येथे आता मिक्सरला हे पीठ फिरवून घेणार आहे। तर फाईन अशी आपल्याला इथे बुट्टी करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता आता ही गाळण्याची गरज नाही आहे, एक आपण गाळलेलं आहे आणि हे आता आपण डायरेक्ट ॲड करणार आहे, जेणेकरून काय होईल मग जास्तच आपल्याला इथे बारीक पावडर सारखं होईल आणि म्हणजे आपले लाडू आहे ना ते फारसे चांगले लागणार नाही। तुम्हाला जर वाटले ना तर तुम्ही गाळून पण घेऊ शकतात, पण आता या स्टेजला ना मी थोडंसं जाडसर असं आपलं रवा टेक्स्चर असतं ना तसं ठेवलेलं आहे। तर आता मित्रांनो इथे व्यवस्थित पद्धतीने मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये खोबरं ॲड करूया। खोबऱ्याचा किस मार्केटचा तुम्ही घेऊ शकतात। मी येथे काय केलेलं आहे, 1 वाटी खोबरं आणि थोडंसं त्यामध्ये साखर ॲड करून छान असं खोबरं मी मिक्सरला दळून घेतलेलं होतं, तर मी ते 2 चमचे ॲड केलेले आहे। आता पिठाला थोडासा ओलावा येण्यासाठी आणि पीठ छान असं मळण्यासाठी मी अर्धी वाटी मी येथे दुधाचा वापर केलेला आहे आणि जसं जसं आपल्याला दूध लागेल त्यानुसार आपण इथे वापरलेलं आहे। तर कंप्लीट मला अर्धी वाटी दूध लागलेलं आहे, 1 चमचा तूप ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आता पिठाचा गोळा करून घेऊया। तर मोदकाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता या पिठाला आपण मोदकमध्ये कन्वर्ट करूया। तर एक साचा घेतलेला आहे मोदकाचा, त्यामध्ये हे पीठ छान असं दाबून भरायचं। जेवढं आवश्यकता असेल त्यानुसार हे पीठ दाबून व्यवस्थित पद्धतीने भरायचं आहे आणि जसं जसं लागेल ना त्या पद्धतीने मी इथे पीठ भरलेलं आहे आणि एक छान असा आहे ना मोदकाचा आकार देणार आहे। एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी, तुम्ही या पिठाचे ना छान असे लाडूसुद्धा बांधू शकतात आणि 15 ते 20 दिवस अजिबात हे खराब होत नाही आणि प्रसादामध्ये तुम्ही लाडू म्हणून सुद्धा देऊ शकतात, इतके सुरेख होतात। तर मित्रांनो बघा आता अशा पद्धतीने मी छान असं ना मोदक तयार करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला ना साच्यामधून बाहेरसुद्धा काढून दाखवते, इतका सुरेख पद्धतीने हा झालेला आहे। तुम्ही म्हणणारच नाही की हा घरच्या पिठापासून तयार केलेला आहे, गव्हाच्या पिठाचा आहे। तर अतिशय सुंदर पद्धतीने आपला घरच्या घरी छान असा मोदक तयार झालेला आहे। तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये आकारामध्ये तुम्ही हे मोदक करू शकतात। आता मी एका प्लेटवर हे काढून घेणार आहे। तर मित्रांनो अशाच पद्धतीने मी सगळे मोदक येथे तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो छान असे आपले गव्हाच्या पिठाचे मोदक तयार झालेले आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे झालेले आहे। मित्रांनो महिनाभर अजिबात खराब होणार नाही, जर तुम्ही फ्रीजमध्ये किंवा वरती सुद्धा ठेवू शकतात, पण मी तुम्हाला गॅरंटी देते 5 ते 6 दिवसामध्येच मुलं हे खाऊन मारतील, इतके सुरेख पद्धतीने झालेले आहे। आणि जो चॉकलेटची जी एक फ्लेवर असते ना ते सुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे आणि खूप सुंदर हे मोदक झालेले आहे। एकदा ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे झालेले आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रामकृष्ण।